जॉईन नाही केले त्यांना सांगा रे जॉईन करण्यासाठी. जे मुलं जॉईन नाही केले त्यांनी सांगा. कालच्या लेक्चर मध्ये काय बघितलं होतं मुलांनो? आपण बघितलं होतं अलोट्रॉप्स ऑफ द कार्बन. अलोट्रॉप्स म्हणजे काय? केमिकली सेम फिजिकली डिफरंट इज कॉल्ड एज अलोट्रॉप. अलोट्रॉप म्हणजे काय रे मुलांनो? केमिकली सेम physically different is called as allotrop. There are the 3 allotropes are there. One is called as a diamond, graphite and fluorines. 3 allotropes बघितलं होतं मुलांनो कार्बनचे. डायमंड, ग्राफाइट आणि फ्लोरेन्स. बरोबर ना? त्यामध्ये हे तिघ पण कसे आहेत मुलांनो? दे आर द क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन. हे तिन्ही पण क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन आहेत. क्लिअर गाईज? इथपर्यंत क्लिअर आहे? यामध्ये बघितलं होतं पहिला पार्ट बघितलं होतं मुलांनो डायमंड. डायमंड इज द मोस्ट प्रिशियस कंपाऊंड इन द ज्वेलरी. मॅक्झिमम बॉलिवूड पिक्चर जेवढे झाले तेवढे डायमंडच्या चोरीमुळे झालेले आहेत मुलांनो. गुंडा येतो, चोरी करतो, हिरो त्याच्या पाठीमागे जातो आणि ते डायमंड घेऊन येतो. अशा गोष्टी तुम्ही शिकलेला आहात. आता जाऊया डायमंड कडे. डायमंड हा कशाने बनलेला आहे मुलांनो? डायमंड हा चमकतो. लक्षात घ्या मुलांनो, नशिबाचा प्रकार आहे मुलांनो. बघा हा कसा असतो रे मुलांनो? हा चमकतो. कसा असतो? चमकतो. नशीब बघा डायमंडचं चमकतो. बनलेला कार्बन पासूनच, कोळशापासूनच बनलेला आहे मुलांनो. चमकतो. ग्राफाइट हा पण कार्बननीच बनला, पण हा काळा ढूस असतो मुलांनो. फ्लोरेन पण काळाच असतो मुलांनो. बघा बरं किती चमत्कार आहे बघा बरं डायमंड बद्दल. तो डायमंड कोळशाच्या खाणीमध्ये डायमंड भेटतात कारण ते कार्बनने बनलेले असतात. लक्षात घ्या. ओके, आता जाऊया डायमंड. डायमंड मध्ये कार्बन आहे. कार्बन हा sp3 हायब्रिडाइज असतो मुलांनो. कसा हायब्रिडाइज असतो? sp3 हायब्रिडाइज असतो. जो डायमंड हा कार्बनली बनलेला आहे ना, कार्बन कशाने कसा हायब्रिडाइज आहे? sp3 हायब्रिडाइज आहे. विच इज द हार्डेस्ट मटेरियल इन द युनिवर्स गाइस. सगळ्यात हार्डेस्ट मटेरियल आहे मुलांनो, है ना? सगळ्यात हार्डेस्ट मटेरियल आहे. आणि यामध्ये कार्बन कार्बन लेंथ किती असते मुलांनो? 154 पिकोमीटर असते मुलांनो. किती लेंथ असते? 154 पिकोमीटर असते. आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. हे रिव्हिजन घेतोय बरं का मुलांनो, हे रिव्हिजन घेतोय. हे डायमंडचं स्ट्रक्चर आहे मुलांनो. दिस इज स्ट्रक्चर ऑफ डायमंड. क्लिअर गाईज? हे स्ट्रक्चर आहे डायमंडचं. यामध्ये हा जो कार्बन कार्बन बॉन्ड असतो हा कसा असतो? व्हेरी स्ट्रॉंग असतो. डिफिकल्ट टू ब्रेक. डिफिकल्ट टू ब्रेक हा पार्ट बघितला होता. आणि हा क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन आहे मुलांनो. आणि शेवटचा पार्ट काय होता? रिजिड 3D नेटवर्क ऑफ रिजिड 3D नेटवर्क ऑफ कार्बन असं हे पाहिलं होतं. जे नवीन मुलं आहेत त्यांना समजलं का रे मुलांनो? कमेंट टाका फटाफट. डायमंड समजलं का? जे नवीन मुलं आहेत त्यांना थोडं फास्ट घेतलं, समजलं का? डायमंड काय रे मुलांनो? डायमंड हा त्याच्यामधला कार्बन हा कसा असतो? sp3 असतो. हार्डेस्ट सबस्टन्स आहे. कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ कशी आहे रे मुलांनो? कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ किती असते? 154 पिकोमीटर असते. हा खूप स्ट्रॉंग असतो आणि क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन. प्रत्येक जे नवीन मुलं आहेत त्यांनी कमेंट टाका मुलांनो. हा पार्ट समजला का? हा 3D स्ट्रक्चर आहे मुलांनो. दिस इज अ 3D स्ट्रक्चर. दिस इज अ 3D स्ट्रक्चर म्हणलं तर चालतं. शिंदे समजलं का तुम्हाला? शिंदे कमेंट टाका. शिंदे शिंदे समजलं असेल तर कमेंट टाका. थोडं फास्ट घेतलं. हा, डायमंड बद्दल थोडं फास्ट घेतलं. यस यस यस. नंतर पार्ट बघितलं होतं मुलांनो ग्राफाइट. बघितलं होतं मुलांनो ग्राफाइट. ग्राफाइट कशाने बनलेलं असतं मुलांनो? ग्राफाइट हे ग्राफाइटची लेअर असतात मुलांनो. हे हेक्सागोनल रिंग्स आहेत. हा एक रिंग आहे, ही एक रिंग आहे मुलांनो. हे रिंग आहेत बरोबर ना? ह्याचे काय बनले? एक हेक्सागोनल रिंग कनेक्टेड होतं अनदर हेक्सागोनल रिंग. बरोबर का? ह्याच्यापासून काय बनणार? हे लेयर्स बनणार. आणि एक लेअर वरती दुसरी लेअर असेल त्यामध्ये कंट्रोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतील. हे कसे असतात? वीक कंट्रोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात. कसे असतात? एक लेअर आहे हेक्सागोनल. ह्या प्रत्येक कॉर्नरला काय आहे मुलांनो? कार्बन आहे. हा इथं कार्बन आहे. हेक्सागोनल रिंग आहे. हे ग्राफाइटचं स्ट्रक्चर आहे मुलांनो. दिस इज स्ट्रक्चर ऑफ ग्राफाइट. एक लेअर तयार झाली. हे काय तयार झाली? लेअर तयार झाली. हे पण दुसरी लेअर तयार झाली. या दोन लेअर मध्ये जे माझे पेन दिसते ना मुलांनो, हे काय आहे? पेन काय आहे? कंट्रोल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहेत. आणि हा पण क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन आहे मुलांनो. हे तिन्ही पण क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बनच आहेत. याचं करत ह्याच्यामधला जो कार्बन असतो मुलांनो, हे स्ट्रक्चर आहे बघा मुलांनो. हे स्ट्रक्चर तुम्हाला काल मी शो केलं होतं. त्यामध्ये इम्पॉर्टंट लाईन्स काय होते बघा मुलांनो? हा मोस्ट स्टेबल फॉर्म ऑफ अलोट्रॉप्स ऑफ कार्बन. काय रे मुलांनो? मोस्ट स्टेबल अलोट्रॉप ऑफ कार्बन आहे. ग्राफाइट जो आहे तो सगळ्यात स्टेबल असतो. ग्राफाइट मधला कार्बन असतो तो sp2 हायब्रिडाइज असतो. हेक्सागोनल रिंग इज प्रेझेंट. बरोबर का मुलांनो? आणि फॉर्म हेक्सागोनल रिंग. फ्रॉम हेक्सागोनल रिंग फॉर्मेशन ऑफ लेअर म्हणतात मुलांनो. हे आपण पाहिलं होतं कालच्या लेक्चर मध्ये. दीज रिंग्स आर हेल्ड टुगेदर बाय वीक वंडरवाल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आणि दिसायला कसे असतात मुलांनो? हे सॉफ्ट असतात, स्लिपलरी असतात मुलांनो. कंडक्टर्स. बरोबर का? कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात.
आणि युज ॲज अ लुब्रिकंट, ऑइल म्हणून युज करतात मुलांनो मशीन मध्ये. कसं युज करतात? युज ॲज अ लुब्रिकंट. पॉइंट क्लिअर झाला काय मुलांनो? हे कालच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. दीज आर द अलोट्रॉप्स ऑफ द कार्बन. बरोबर का? कालच्या लेक्चर मध्ये आपण हे पाहिलं होतं. शालो मूव टू नेक्स्ट वन गाइज. नेक्स्ट वन इज कॉल्ड ॲज अ फ्लोरेन्स. नेक्स्ट वन इज कॉल्ड ॲज अ फ्लोरेन्स. इट इज कॉल्ड ॲज अ बकमिस्टर. फ्लोरीनला काय म्हणतात मुलांनो? बकमिस्टर म्हणतात. काय म्हणतात? बकमिस्टर म्हणतात. बकमिस्टर. बरोबर ना? यालाच काय म्हणतात? सॉकर बॉल पण म्हणतात मुलांनो. सॉकर बॉल, फुटबॉलच्या स्ट्रक्चर सारखं. आणि याचा फॉर्म्युला काय रे मुलांनो? इट्स फॉर्म्युला इज C60. इट्स फॉर्म्युला इज C60 आहे मुलांनो. काय फॉर्म्युला आहे रे मुलांनो? C60 फॉर्म्युला फ्लोरीनचा. कार्बन 60 असतात, एकत्र असतात. यामध्ये 60 मध्ये पेंटागोनल आणि हेक्सागोनल रिंग असते मुलांनो. 6 मेंबर रिंग असते. 6 मेंबर रिंग किती असतात? 20 असतात. 5 मेंबर पण रिंग असतात, ते किती असतात? 12 असतात. तर ह्याच्यामध्ये बघा, शिंदे तुमच्यासाठी सांगतोय बघा, इकडे लक्ष द्या. शिंदे हा पेंटागोनल रिंग आहे बघा. हा 5 आहेत का? 5 आहेत बघा, एकमेकाला कनेक्टेड आहेत. का झाला? पेंटागॉन तयार झाला, राईट ना? 5 मेंबर रिंग. हा 6 मेंबर रिंग आहे बघा मुलांनो, इकडे लक्ष द्या, राईट ना? असे 6 मेंबर रिंग किती आहेत रे मुलांनो? हा पण 6 मेंबर आहेत. असे 20 आहेत, 20. हा 5 मेंबर आहेत, 12. 5 मेंबर आणि 6 मेंबर असे त्या सॉकर बॉल मध्ये स्ट्रक्चर्स आहेत. तर 5 मेंबर किती आहेत रे मुलांनो? 20 आहेत. आणि 6 मेंबर किती आहेत? 5 मेंबर 12 आहेत आणि 6 मेंबर 20 आहेत. दॅट इज व्हॉट. आणि हा ज्यातला जो कार्बन आहे तो sp2 आहे. फक्त डायमंड मध्ये sp3 असतं, ग्राफाइट आणि फ्लोरीन मध्ये sp2 असतो. लक्षात ठेवा. नेक्स्ट वन इज गाइस, चलो मूव टू द नेक्स्ट वन. हा ह्याच्याबद्दलची खासियत काय रे मुलांनो? व्हॉट इज द खासियत ऑफ दिस कंपाऊंड गाइस? ह्याच्यामध्ये खासियत आहे मुलांनो, प्युअर फॉर्म ऑफ कार्बन आहे मुलांनो. हा प्युअर फॉर्म ऑफ कार्बन आहे. कंसिस्ट ऑफ C16 having soccer ball structure, also called as a Buckminster, which contain the 20 hexa 6 member ring and 12 5 member ring. हे आपण काल बघितलं होतं. कार्बन इज sp2, अनदर क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन. क्लिअर आहे? शिंदे क्लिअर झालं का? इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. ग्राफाइट हा काय मुलांनो? थर्मोडायनामिकली काय? मोर स्टेबल आहे. ग्राफाइट इज अ थर्मोडायनामिकली मोर स्टेबल आहे. डेल्टा फॉर्मेशन ऑफ याची काय? त्याची 0 आहे मुलांनो. डायमंडची किती आहे मुलांनो? डेल्टा एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन किती आहे त्याची? 1.9 किलो जूल पर मोल आहे. आणि फ्लोरीनची किती आहे? डेल्टा एफ ऑफ एच इज इक्वल टू 38.1 किलो जूल पर मोल आहे इथपर्यंत. आणि सगळ्यात एनर्जी कमी कोणाची आहे मुलांनो? सगळ्यात एनर्जी ग्राफाइटची आहे, म्हणून तो थर्मोडायनामिकली खूप स्टेबल आहे. याची व्हॅल्यू 0 आहे. ओके ना? हे थोडस पार्ट आहेत. मी कालचं लेक्चर, ज्यांनी काल लेक्चर केलं नाही त्यांनी काल आम्ही सावकाशी लेक्चर बघितलं होतं. फक्त एक क्विक रिव्हिजन दिलं. ज्यांना नाही समजलं त्यांना ऑफलाईन मी हा पार्ट घेईन. मी आता नवीन पार्ट कडे चालू करतोय. चालू करू का रे मुलांनो नवीन पार्ट? ओके ना? नवीन पार्ट चालू करतोय. अमॉर्फस अलोट्रॉप्स ऑफ द कार्बन कोण कोण आहेत? अमॉर्फस कार्बन ब्लॅक आहे, कोक आहे आणि चारकोल आहेत. हे अमॉर्फस आहेत. आणि दीज आर द इम्प्युरिटीज फ्रॉम ग्राफाइट अँड फ्लोरेन्स. बरोबर का? इथपर्यंत पार्ट आपला काल झाला होता. नवीन पार्ट चालू करतोय मुलांनो. पुट डाऊन द हेडिंग. आजचं लेक्चर शिंदे मी फक्त तुमच्यासाठी मी हे लेक्चर रिपीट केलं. आता नवीन पार्ट चालू करतोय. चालू करू का नवीन पार्ट मुलांनो? नवीन पार्टचं नाव आहे, नवीन पार्टचं नाव काय बघा मुलांनो? सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ कार्बन अँड सिलिकॉन. आजचा पार्ट आहे सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ कार्बन अँड सिलिकॉन. ओके ना? त्यामधला पहिला कंपाऊंड आहे मुलांनो, खूपच डेंजरस कंपाऊंड आहे, म्हणून मी रेड पेन घेतोय. कार्बन मोनोऑक्साइड. कार्बन मोनोऑक्साइड. हेडिंग टाका. टाकले का हेडिंग? काहीच हेडिंग टाकलात का? हेडिंग टाका. यस. कार्बन मोनॉक्साइड मुलांनो, याला प्रेमाने आणि रागाने CO म्हणतात. काय म्हणतात रे मुलांनो? इट इज कॉल्ड एज CO. ओके गाईज, ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं बघा मुलांनो. थोडक्यात सांगतो तुम्हाला स्ट्रक्चर कसं असतं ते. स्ट्रक्चर असतं मुलांनो असं, C ट्रिपल बॉन्ड O
एक 3 बॉन्ड असल्यानंतर एक लोन, आय मीन जस्ट कीपिंग द पॉझिटिव्ह चार्जेस, आणि इथे एक लोन पेअर असतं कार्बनवरती. कार्बनला 3च बॉन्ड आहेत, एक लोन पेअर असते मुलांना. ठीक आहे गाईज. ह्याच्यामध्ये हा कार्बन मोनॉक्साइड मध्ये काय दिस स्ट्रक्चर ऑफ कार्बन मोनॉक्साइड, ह्यामध्ये काय रे मुलांनो, हाऊ मेनी सिग्मा बॉन्ड्स आर देअर? सिग्मा बॉन्ड किती आहेत रे मुलांनो? सिग्मा बॉन्ड किती आहेत? सिग्मा बॉन्ड 1 आहे, हा सिग्मा आहे. पाय बॉन्ड किती आहेत? तर आता पाय बॉन्ड इज इक्वल टू हाऊ मच? पाय बॉन्ड इज इक्वल टू 2 पाय बॉन्ड. क्लिअर आहे का? आणि याच्यामध्ये लोन पियर्स आहेत मुलांनो, लोन पियर्स आहेत. बिकॉज ऑफ लोन पियर्स लोन पियर्स आहेत. हा लोन पियर डोनर आहे मुलांनो. हा का लोन पियर काय आहे? डोनर आहे. क्लिअर झालं का मुलांनो? पूर्ण पोस्टमॉर्टम केलं कार्बन मोनॉक्साइड बद्दल. पॉइंट कळला का? कमेंट डाल दो सब लोगों ने भाई लोग. कार्बन मोनॉक्साइड का स्ट्रक्चर हमने लिखा, उसमें सिग्मा बॉन्ड कितने हैं? 1 है. पाय बॉन्ड 2 आहेत. ह्यामध्ये लोन पियर आहेत, बरोबर ना? त्यामुळे ते काय आहेत? ते डोनर्स आहेत. The lone pair donor, that's what it is called as a Lewis base. That's what it is called as a Lewis base. Lone pair donor are called as a Lewis base. Important statement होती मुलांनो, important statement होती. काय अडचण कुणाला? शाला प्रोसीड फॉर. लिहिणं झालं असेल तर सांगा, पुढच्या स्लाइड वरती मी जातोय. लिहिणं झालं असेल तर सांगा, मी पुढच्या स्लाइड वरती झालोय. नाही थांबा. ओके चला, काही हरकत नाही. गाइस खूप इम्पॉर्टंट पल्ला आहे मुलांनो. द व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड दॅट इज अ कार्बन मोनॉक्साइड. कार्बन मोनॉक्साइड मध्ये काय असतात रे मुलांनो? कार्बन 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 ऑक्सिजन ट्रिपल बॉन्ड असतो, 2 पाय बॉन्ड असतात, एक सिग्मा बॉन्ड असतो, त्यामध्ये लोन पेअर असतात. त्यामुळे लोन पेअर डोनर आर कॉल्ड ॲज लेविस बेस. लेविस बेस. ठीक आहे गाईस. आता जाऊया त्याच्या प्रिपरेशन कडे. पुट डाउन द हेडिंग गाईस. प्रिपरेशन of carbon monoxide, of carbon monoxide. Preparation of carbon monoxide guys. shall we move to the carbon monoxide? चला मुलांनो आता चालू करूया त्याचं प्रिपरेशन गाईज. बघा, हा कार्बन आहे मुलांनो प्लस ऑक्सिजन. कार्बन मोनॉक्साइडचं स्ट्रक्चर काय असतं मुलांनो? CnO असतं. एकच कार्बन असतो आणि एकच ऑक्सिजन असतो. यामध्ये रेशो किती आहे कार्बन आणि ऑक्सिजनचा? एकच आहे. जर इथं O2 घेतला तरी इथं 2 कार्बन लिहावं लागेल मुलांनो, बरोबर का? जर ह्याला जर हेंडगा लावला, दॅट इज कॉल्ड ॲज अ हेंडगा, दॅट इज कॉल्ड ॲज अ हीट. आवर लँग्वेज इज इट इज कॉल्ड ॲज अ हेंडगा म्हणतात मुलांनो. याला लावल्यानंतर काय बनेल रे मुलांनो? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 2 मॉलिक्युल्स ऑफ CO, दॅट इज अ कार्बन मोनॉक्साइड. हा कसा आहे रे मुलांनो? Carbon is present in the solid state, oxygen is present in the gaseous state, and carbon monoxide is present in the gaseous state. क्लिअर झाली का रे गाईज? पहिली रिएक्शन झाली असेल तर कमेंट टाका, नोट डाऊन करा आणि पुढे चला. खतरनाक चालू आहे मुलांनो एक्सप्लेनेशन. कसं एक्सप्लेनेशन चालू आहे मुलांनो? इट्स अ व्हेरी खतरनाक. कार्बन when reacted with oxygen, formation of carbon monoxide. कोळशाला जर कमी ऑक्सिजनच्या प्रमाणामध्ये जाळला असेल तर कार्बन मोनॉक्साइड बनतो. दॅट इज कॉल्ड ॲज इनकम्प्लीट कंबशन. चालू मूड द नेक्स्ट एक्झाम्पल गाइज, है ना? चालू मूड द नेक्स्ट वन. घ्या मुलांनो, हे आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ फॉर्मिक ऍसिड. याला काय म्हणतात? फॉर्मिक ऍसिड म्हणतात मुलांनो. फॉर्मिक ऍसिडला हीट करा मुलांनो. काय करा? हीट करा. किती डिग्री सेंटीग्रेडला और केल्विनला?
373 केल्विनला म्हणजेच किती डिग्रीला 100 डिग्री सेंटीग्रेडला हिट करा मुलांनो. याला हिट करा. हिट करून इथं टाकायचं एक डेंजरस कंपाऊंड ते रेड कलरने घेतोय मुलांनो. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाका मुलांनो. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 काय असतो रे मुलांनो? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. H2SO4चं काय काम असतं? H2SO4 हा डिहायड्रेटिंग एजंट आहे मुलांनो. काय आहे? डिहायड्रेटिंग एजंट आहे. काय रे मुलांनो? डिहायड्रेटिंग एजंट आहे. म्हणजेच काय करतो तो? रिमूव्ह वॉटर. रिमूव्ह काय करतो? रिमूव्ह वॉटर करतो रे मुलांनो. हा जो फॉर्मिक ऍसिड आहे मुलांनो, फॉर्मिक ऍसिड मधला हा OH आणि हा H निघून जातो मुलांनो. म्हणजेच काय निघून गेला रे मुलांनो? H2O निघून गेला. OH आणि H म्हणजे H2O. राहिला काय रे मुलांनो? राहिला आपला माणूस राहिला मुलांनो. दॅट इज अ कार्बन मोनॉक्साईड. हाच राहिला ना मुलांनो. अवघड आहे का रे गाईस? काहीतरी अवघड आहे का? याच्यापेक्षा बेस्ट एक्सप्लेनेशन भेटेल का तुम्हाला कुठं? when the formic acid heated in presence of H2SO4 there is a formation of carbon monoxide and water. दुसरी रिएक्शन क्लिअर झाली का मुलांनो? ह्या देखील रिएक्शन मध्ये कार्बन मोनॉक्साइड म्हणला का रे मुलांनो? कमेंट टाका. कमेंट डाल दो भाई लोग, कमेंट डाल दो. समझा की नाही समझा? फॉर्मिक ऍसिडला H2SO4 सोबत रिएक्शन केल्यानंतर कार्बन मोनॉक्साइड बनतो. एकदम डोक्यात ठेवायचं आहे. सगळ्यांनी कमेंट टाका, कमेंट टाका, कमेंट टाका. व्हेरी गुड. Shall we move to the next reaction? Preparation number 3rd. बरोबर ना? Shall we move to the preparation number 4? 4 बघा रे मुलांनो. 4 3 ना? 3 प्रिपरेशन नंबर 3 ना? 4 कडे का चालू रे मी? 3 सोडून मी 4 कडे चालूय. थर्ड बघा रे मुलांनो. थर्ड वन इज, लक्षात घ्या काय करायचं रे मुलांनो, ऐकून घ्या. कार्बनची रिएक्शन. मी काय म्हणतोय मुलांनो, कार्बनला काय करायचं इकडे बघा, थोडस फील करूयात नंतर रिएक्शन कडे जाऊयात मुलांनो. ऐकून घ्या. एक ना कंटेनर घ्या रे मुलांनो. काय घेतलं? कंटेनर घेतलं. कंटेनर मध्ये काय टाकलं बघा मुलांनो, कंटेनर मध्ये थोडस कार्बन टाकलं. ओके ना? आणि त्यामध्ये काय टाकलं? वॉटर टाकलं मुलांनो. आणि खालून काय केला? मोठाच्या मोठा हेंडगा लावला. काय लावला? हेंडगा. फील करा रिएक्शनला. हे किती आहे रे हेंडगाचा पावर? व्हॉट इज द पावर ऑफ हेंडगा? 473 केल्विन टू 1273 केल्विन. म्हणजे एवढं जास्त टेम्परेचरला याला तापवलं. तापवल्यानंतर काय होतं रे मुलांनो? इथून वाफा निघतात. म्हणजेच प्रोडक्ट निघतो. कोणता निघतो? कार्बन मोनॉक्साईड निघतो. आणि ह्यामधनं H2 गॅस पणीचे वाफा निघतात मुलांनो. काय निघतात? वाफा निघतात. वाफा अशा असतात ना मुलांनो. बघा बरं का, फील होते का रे मुलांनो? फील झालं का? कार्बनला वॉटरच्या सानिध्यामध्ये तापवलं. कितीला? 473 टू 1273 ला त्याला तापवल्यानंतर देर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साइड प्लस हायड्रोजन गॅस. लक्ष द्या रे मुलांनो रिएक्शन कड. रिएक्शन चुटू कुठू आहे. मी अशी काय लिहिली तुमच्या डोक्यामध्ये बसण्यासाठी मी लिहिली. बघा मुलांनो, बघा लक्ष द्या. काय झाली रिएक्शन बघा. कार्बन प्लस H2O. बघा मुलांनो काय झालं रे रिएक्शन. बघा मुलांनो काहीतरी आहे का रिएक्शन मध्ये? पाटील सरांनी रिएक्शन शिकवल्यामध्ये डायरेक्ट ब्रेन मध्ये. हा ऑक्सिजन कार्बन सोबत गेला आणि कार्बन मोनॉक्साइड म्हणला. राहिलं का रे इथं मुलांनो? इथे राहिले H2. अवघड आहे का काही? अवघड आहे का रे मुलांनो? कार्बन प्लस H2O, CO झाला प्लस H2 निघून गेला. दॅट इज अ प्रिपरेशन नंबर 3rd. टेम्परेचर इज व्हॉट? टेम्परेचर इज 473 टू 1273 केल्विन. रिएक्शन काहीतरी अवघड आहे का रे बाळांनो? सांगा बरं मला. नो अवघड. दॅट इज कॉल्ड ॲज अ नो अवघड. फटाफट समजलं असेल तर कमेंट टाका. मी पुढच्या रिएक्शन कडे जातोय.
फटाफट कमेंट टाका, समजला असेल तर मी पुढच्या रिएक्शन कडे जातोय. बाकीच्या पोरांना कमेंट टाका, कमेंटला काय पैसे पडलेत का? कमेंटला झूम न पैसे ठेवले का? दिला असेल तर सांगा मग मला, है ना? रोहित ने येड म्हणून मेसेज केले, यस यस केले, असं येड केले का? आता येड कोण की काय नाही की होय, कोण बाबा येड? येड रोहित काय आहे? रंगाला बाबा यस म्हणायचं ठिकाणी येड केलं. आता मास्तरलाच करून टाकी येड. चला चलो गाइस, shall we move to the question number 4? shall we move to the preparation number 4? चला मुलांनो प्रिपरेशन नंबर 4 कडे जाऊयात. 4 कडे हा चुकूनच झाला असेल रे. मंगेश माईक चालू आहे. मंगेश माईक चालू आहे. एकच मिनिट गाइस, एकच मिनिट. चला मुलांनो जायचं का पुढं? आता बघा मुलांनो आपल्याला काय करायचं बघा, एक रिएक्शन आहे बघा मुलांनो, लक्षात घ्या. कार्बन आहे गाइस आपल्याकडे, कार्बन आहे प्लस ऑक्सिजन आहे, है ना? कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, 2 मॉलिक्यूल कार्बनचे घ्या, 2 मॉलिक्यूल ऑक्सिजनचे घ्या. त्यामध्ये 4 मॉलिक्यूल नायट्रोजनचे घ्या गाइस, है ना? 4 मॉलिक्यूल नायट्रोजनचे घ्या. त्या तिघाला पण एकत्र घ्या आणि याला 1273 ला तापवा गाइस, है ना? तापवल्यानंतर काय म्हणतात मुलांनो, 2 मॉलिक्यूल ऑफ कार्बन मोनॉक्साईड म्हणतात, बरोबर का? बरोबर का? आणि 4 मॉलिक्यूल ऑफ N2 निघतो मुलांनो, 4 मॉलिक्यूल ऑफ N2 निघतो. गाइस ह्याच्यामध्ये बघा बरं का मुलांनो, काय असं काय रे मुलांनो, हे काय समजायला मार्ग नाही. काय हे एक्झॅक्टली काय रे मुलांनो? हे जो गॅस बनतो ना गाइस, इकडे बघा, कार्बन मोनॉक्साईड O2 N2, हे काय, हे काही कळायला मार्ग नाही गाइस. लक्षात घ्या गाइस. थोडक्यात मी ह्या स्लाइड कडे जातोय. हे जे मिक्सचर आहे ना मुलांनो, व्हॉट आय एम टेलिंग गाइस, ह्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त अगोदरच्या रिएक्शनला म्हणजे हेच केलेलं आहे. ह्या दोघांचं जे मिक्सचर आहे ना मुलांनो, मिक्सचर ह्या गॅसचं म्हणजे CO आणि N2 ला मिक्सचर ऑफ, काय म्हणतो मी, CO अँड N2 च्या मिक्सचरला कोणता गॅस म्हणतात रे मुलांनो? प्रोड्युसर गॅस म्हणतात. काय म्हणतात? प्रोड्युसर गॅस म्हणतात. मिक्सचर ऑफ CO अँड N2 इज कॉल्ड ॲज अ प्रोड्युसर गॅस. त्याचा रूल नाही, रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट नाही, पण मिक्स असतो. कार्बन मोनॉक्साईड अँड नायट्रोजन इज कॉल्ड ॲज अ प्रोड्युसर गॅस. लिहून घ्या, लिहून घ्या मुलांनो, लिहून घ्या, लिहून घ्या, लिहून घ्या. आणि याच्या अगोदरच्या स्लाइड कडे जातो मी. आणि काय म्हणतात, CO आणि N2 ला कोणता गॅस म्हणतात? प्रोड्युसर गॅस म्हणतात गाइस. प्रोड्युसर गॅस. कमेंट टाका प्रोड्युसर गॅस. डाल दो भाई कमेंट, प्रोड्युसर गॅस. व्हाट इज माय प्रोड्युसर गॅस? मिक्सचर ऑफ CO and N2 is called as producer gas. Very good. सगळ्यांच्या कमेंट आल्या का? असंच उघड टाकलेलं आहे मध्ये, असंच आहे. आता मुलांनो ऐका, आता इकडे बघा मुलांनो, आता एक दुसरा आहे बघा मुलांनो. इथं काय भेटलं रे मुलांनो? इथं काय भेटलं? CO आणि S2 भेटला, है ना? CO अँड S2 भेटला. CO आणि S2 ला काय म्हणतात रे मनीष? CO आणि S2 ला काय म्हणतात रे मुलांनो? वॉटर गॅस म्हणतात. काय म्हणतात? वॉटर गॅस म्हणतात. CO अँड S2 आर कॉल्ड ॲज अ वॉटर गॅस. और त्यालाच काय म्हणतात? और सिंथेसिस ग्लास म्हणतात. काय म्हणतात रे मुलांनो? दिस इज कॉल्ड ॲज वॉटर गॅस और सिंथेसिस गॅस. हे दोन नाव डोक्यात फिट ठेवा रे मुलांनो.
and that is the end of the preparation. We are complete out of the 4 preparations. मला नाही वाटत काय अवघड असेल. चला मुलांनो पुढच्या पॉइंट कडे जाऊयात. Water gas, CO and S2 are called as a water gas. Next one is CO and N2 are called as a producer gas. पिक्चरचा प्रोड्युसर असतो ना तसा प्रोड्युसर गॅस म्हणतात मुलांनो. होप सो हा पॉइंट क्लिअर झाला असेल. चला मी पुढच्या पॉइंट कडे जातोय. आता मुलांनो CO कार्बन मोनॉक्साईड असतो कसा रे मुलांनो? खूप प्रेमळ असतो का? हायली पॉइझनस असतो मुलांनो. कसा असतो? हायली पॉइझनस असतो. क्लिअर का गाइस? हायली पॉइझनस असतो. का पॉइझनस असतो रे मुलांनो? ज्यावेळेस तो गॅस इनहेल करतो आपण, आत घेतो, नाकावाट किंवा तोंडावाट आत घेतो, ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन आहे, हिमोग्लोबिन हा ब्लड मधून ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो. व्हॉट इज द यूज ऑफ हिमोग्लोबिन? हिमोग्लोबिन प्रोव्हाइड द ऑक्सिजन टू द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. बरोबर का मुलांनो? राईट. तो हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन घेऊन जाते वेळेस तो इसकाटून ऑक्सिजन घेतो, राईट ना, आणि तो काय करतो? कॉम्प्लेक्स फॉर्म करतो मुलांनो. दॅट इज कॉल्ड एज अ डीऑक्सी हिमोग्लोबिन कॉम्प्लेक्स. कोणता कॉम्प्लेक्स बनतो? डीऑक्सी हिमोग्लोबिन कॉम्प्लेक्स बनतो. आणि जर जास्त प्रमाणामध्ये जर सीओ कार्बन मोनॉक्साईड घेतलो तर आपण मरून जाऊ शकतो व्यवस्थित. बरोबर ना? व्यवस्थित मरून जाऊ शकतो. थोडं तडपतं माणूस पण मरतं व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. हा, सीओ इज व्हॉट? हायली पॉइझनस गॅस है ना. याच्याबद्दल दुसरी स्टेटमेंट काय लिहू शकतो रे मुलांनो? इट कॅन फॉर्म अ कॉम्प्लेक्सेस विथ हिमोग्लोबिन, राईट ना. इट फॉर्म अ कॉम्प्लेक्सेस, इट फॉर्म complex with hemoglobin. क्लिअर गाइस? हा पॉइझनस आहे आणि हिमोग्लोबिन सोबत काय करतो? कॉम्प्लेक्स बनवतो गाइस. क्लिअर झालं का रे मुलांनो? हा पॉइंट क्लिअर झाला. शॅल आय मूव्ह टू देअर सम प्रॉपर्टीज? शॅल आय मूव्ह टू सम प्रॉपर्टीज गाइस? पॉइंट क्लिअर झाला असेल तर मला कमेंट टाका. CO is a highly poisonous gas is form complexes with the hemoglobin. That's it. चला लिहिणं झालं असेल तर मी पुढे जातो गाइस. कार्बन मोनॉक्साईडचे युजेस कुठे कुठे आहेत बघा मुलांनो. कार्बन मोनॉक्साईड इज युज्ड इन द एक्सट्रॅक्शन ऑफ मेनी मेटल्स फ्रॉम द ओर. बरोबर का? हा नवीन युजेस बघा मुलांनो. कार्बन मोनॉक्साईडचे युजेस बघा गाइस. कार्बन मोनॉक्साईड आवाज येतोय का? नेटवर्क इश्यूज होता. ओके, थोडं नेटवर्क इश्यू झाला गाईज, थोडं त्यामुळे नेटवर्क गेलं. ओके ना, आता कनेक्ट झालं, मध्ये कनेक्टच डिस्कनेक्ट झालं होतं. ठीक आहे गाईज, आपण काय यूज करतो रे मुलांनो? फटाफट कमेंट करा मुलांनो. कार्बन मोनॉक्साईड इज used in extraction of many metal from oxide ores, ORES, ores म्हणजे खनिजे. ठीक आहे ना. हा कशासाठी होतो रे मुलांना? बघा बरं, याचे युजेस नंबर 1 याचे रिएक्शन्स दाखवूयात कसे एक्सट्रॅक्ट करण्यासाठी होतो. म्हणजे एखाद्या ओर पासून त्यापासून मेटल हे करायचं आहे. फॉर एक्झाम्पल Fe2O3 आहे मुलांनो, है ना. Fe2O3 काय आहे मुलांनो? ऑक्साइड ओर आहे. काय आहे? ऑक्साइड ORE आहे, ऑक्साइड ओर आहे. त्यापासून आपल्याला काय काढायचं आहे? त्यापासून मेटल काढायचं आहे. मेटल इज व्हॉट? Fe काढायचं आहे.
तर कुणाचा यूज होतो, कार्बन मोनॉक्साईडचा होतो. क्लिअर गाईज. तर आता दुसरा आहे मुलांनो, झिंक ऑक्साईड आहे, बरोबर का, झिंक ऑक्साईड आहे. ह्याच्यापासून काय करायचं आहे, ह्याच्यापासून कोण हे करायचं गाईज, आपल्याला प्युअर करायचं, झिंक करायचं आहे. त्यासाठी उपयोग कुणाचा होतो, कार्बन मोनॉक्साईडचा होतो. कुणाचा होतो, कार्बन मोनॉक्साईडचा होतो. राईट ना गाईज. एक ह्या फॉर्म मध्ये रिएक्शन्स आहेत मुलांनो, फटाफट रिएक्शन्स करायच्या का. आता ह्याच्यामध्ये बॅलन्स जर करायचं असेल गाईज, तर बॅलन्स करायचं, बॅलन्स लिहितो मी फटाफट. हे असं थोडंसं ओव्हरऑल रिया मीन्स व्हॉट, Fe2O3 reacted with the carbon monoxide formation of Fe plus CO2 है ना, प्लस इथं पण काय असेल, CO2 असेल. हा बॅलन्स फॉर्म मध्ये नाहीये. बॅलन्स फॉर्म कसा असेल, इथं 3 करावं लागेल. इथं बॅलन्स कसं करावं लागेल मुलांनो, हा बॅलन्स ठीक आहे, इथला ZN आणि हा O, हा बॅलन्स फॉर्म आहे. ठीक आहे ना. हे 2 स्टेप्स महत्वाचे आहेत. कशासाठी, फॉर एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम देअर ऑक्साइड. कार्बन मोनॉक्साईड हा प्युरिफिकेशन साठी वापरतात. होप सो हा पॉइंट पण क्लिअर झाला असेल. And that is the end of the carbon monoxide. That is the end of the carbon monoxide. Fe2O3 plus 3 molecule of CO, formation of 2 molecule of Fe, and there is a formation of 3 molecule of CO2. हे बॅलन्स झालं मुलांनो, राईट ना. हे 2 आहेत ना Fe, 2 Fe भेटले आणि CO2 किती भेटले, 3 CO2 भेटले. क्लिअर गाईज. 3 CO2 का केले, कारण 3 O आहेत. CO करतो काय रे मुलांनो, ह्या रिएक्शन मध्ये, दोन्ही रिएक्शन मध्ये काय केला, CO काय घेतला, COनी फक्त ऑक्सिजनला ओढून घेतला. कुणाला ओढला, ऑक्सिजनला ओढून घेऊन याचं कन्व्हर्जन काय झालं, CO2 झालं. लक्षात घ्या मुलांनो. क्लिअर ना. हा कार्बन मोनॉक्साईडने फक्त ऑक्सिजनला स्वतःकडे खेचून घेतलं आणि कार्बन डायऑक्साईड बनला. क्लिअर आहे. होप सो हा पॉइंट कळला असेल. पूर्ण 5 मिनिटांमध्ये पूर्ण एकदा CO चं एक्सप्लेनेशन देतो आणि नंतर CO2 कडे जाऊयात मुलांना, है ना. CO2 कडे जाऊयात, है ना. आपण आजचं काय पाहिलं होतं मुलांना, आजचं आपण लेक्चर्स कुठून, सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ सिलिकॉन आणि कार्बन बघतोय आपण. त्यापैकी कार्बन मोनॉक्साईड बघतोय. कार्बन मोनॉक्साईड मध्ये सिग्मा बॉन्ड किती असतात, सिग्मा बॉन्ड 1 असतात, पाय बॉन्ड 2 असतात. त्याच्यामध्ये लोन पेअर असतात, म्हणून हे लोन पेअर डोनर सारखं ओळखायचं, लेविस बेस. ही आपण स्लाइड बघितली होती, हेच ना. क्लिअर झालं. नेक्स्ट पॉइंट आपण काय बघितलं होता, प्रिपरेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. काय झालं होतं मुलांनो, कार्बन प्लस ऑक्सिजन, फॉर्मेशन ऑफ 1:1 रेशिओ आहे. कार्बन मोनॉक्साईड बनला, 2 मॉलिक्युल ऑफ कार्बन मोनॉक्साईड. हा पण क्लिअर आहे. म्हणजेच कोळशाला, कार्बन इज कॉल्ड एज कोळशाला मिनिमम एअर मध्ये जर तापवलं तर कार्बन मोनॉक्साईड बनतो. आपण बघितलं. नंतर काय होतं, फॉर्मिक ऍसिड पासून पण बनवलं होतं मुलांना, आहे ना. फॉर्मिक ऍसिडला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मध्ये टाकल्यानंतर हा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 डिहायड्रेटिंग एजंट आहे, वॉटर रिमूव्ह करतो, कार्बन मोनॉक्साईड म्हणतो आणि वॉटर निघून जातो गाइस. हा पण रिएक्शन आपण बघितली होती. व्हॉट इज द टेम्परेचर, 273 आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. हे आपण रिएक्शन पाहिली होती. दॅट इज रिएक्शन नंबर 2. थर्ड रिएक्शन का पाहिली होती मुलांनो, थर्ड वॉटर गॅस बनला होता. काय केलं होतं, कार्बन प्लस वॉटर, त्याला कार्बन प्लस वॉटरला हिट केलं मुलांनो, काय बनला, वॉटर गॅस बनला. कार्बन प्लस वॉटर, फॉर्मेशन ऑफ वॉटर गॅस, है ना. त्यामध्ये अशा टाइपची रिएक्शन झाली. हा फक्त कार्बन ऑक्सिजन कडे गेला, कार्बन मोनॉक्साईड बनला प्लस वॉटर. ह्या वॉटर गॅस म्हणजे काय असतं, कार्बन मोनॉक्साईड प्लस H2 ला वॉटर गॅस म्हणतात. और इट इज ऑल्सो कॉल्ड एज सिंथेसाइज्ड गॅस. काय म्हणतात रे, सिंथेसाइज्ड गॅस. कमेंट मध्ये टाका, सिंथेसाइज्ड गॅस. सिंथेसिस गॅस म्हणलं तर चालेल, और सिंथेसाइज्ड गॅस म्हणलं तरी चालेल. कमेंट आल्या पाहिजे. सिंथेसिस गॅस, सिंथेसिस गॅस, पाठ झालं पाहिजे, पाठ. व्हेरी गुड बालाजी, व्हेरी गुड. क्लिअर गाईज. हा नंतर आहे मुलांनो, नंतर होता प्रोड्युसर गॅस. प्रोड्युसर गॅस म्हणजे N2 असतो त्याच्यामध्ये. CO आणि N2 ला प्रोड्युसर गॅस म्हणतात. CO आणि N2 ला काय म्हणतात, प्रोड्युसर गॅस म्हणतात. अशा टाइपच्या रिएक्शन्स बघितल्या होत्या. नंतर आपण पाहिलं CO हा हायली पॉइझनस गॅस असतो. इट फॉर्म अ कॉम्प्लेक्सेस विथ हिमोग्लोबिन. क्लिअर गाईज. CO इज यूज्ड इन द एक्सट्रॅक्शन ऑफ मेनी एलिमेंट्स, मेनी मेटल्स फ्रॉम देअर ऑक्साइड्स. ओके ना. हे आपण रिएक्शन पाहिल्या होत्या. होप सो हा कंटेंट आतापर्यंत समजला असेल. चालू मोडू नेक्स्ट कंपाऊंड. The next compound is carbon dioxide. कार्बन डायऑक्साइड गाइस. ओके ना गाइस. कार्बन डायऑक्साइड म्हणजे काय रे मुलांनो, CO2 है ना. हा ग्रीन हाऊस इफेक्ट गॅस म्हणतात.
ग्रीन हाऊस इफेक्ट गॅस म्हणतात मुलांनो. पॉइंट कडे जाऊयात तरी मुलांनो. याचं स्ट्रक्चर कसं असतं बघा. स्ट्रक्चर असं असतं. इट इज अ लिनियर स्ट्रक्चर. बरोबर ना. हा स्ट्रक्चर कसं असतं. लिनियर असतं मुलांनो, है ना. याची डायपोल मोमेंट किती असते. ह्याचा सीओ बॉन्ड हा पोलार असतो. सीओ बॉन्ड हा पोलार असतो. पण हा CO2 कसा असतो रे मुलांनो. नॉन पोलार असतो, है ना. केमिकल बॉन्डिंग मध्ये बघितला होता. सीओ बॉन्ड पोलार आहे. CO2 बॉन्ड CO2 नॉन पोलार. कारण हा डायपोल मुवमेंट एकाची कॅन्सल होते, है ना. एकाची एक जण कॅन्सल होते. हे याच्याबद्दल